नमस्कार. आज आपण शहरापासून थोडंसं बाहेर आलो आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी आलो आहे. जिथे डोंगर, झाडं अशी हिरवेगार असं सुंदर निसर्गाचे रूप बघायला मिळेल. त्यातच जे शहरी लोकांना बघायला मिळत नाही अशा एक ओढा आहे. काही लोक वॉटरफॉल म्हणतात, तर आमच्याकडे तर कोल्हापूर भागामध्ये याला ओढा असं म्हणतात. हा आता पाऊस कमी असल्यामुळे थोडासा पाणी कमी आहे, पण इतर वेळी हा असा तुडुंब असा भरून वाहतो आणि ते छान असं सजावट केली आहे. मुलं ओढ्यामध्ये उड्या मारून आंघोळ करतील असे एक चित्र देखावा आहे. खाली वरून पाणी येतं, कारण हे पाणी असं वरून येण्याचं कारण, खालून पाईपमधून न येण्याचं कारण म्हणजे इथे आज इथल्या लोकांनी ओढ्याला खालून बंद केलेलं आहे आणि असं ओढा आता पॅक झाला आहे आणि ते रस्त्यावरून आता पाणी जात आहे. पाणी अडवून धरलेलं आहे आणि याच्यामुळे आता कसं पाऊस पण कमी झालेला आहे आणि त्यामुळे पाणी आपण आता अडवून हे पाणी जमिनीमध्ये जिरवलं पाहिजे. ही एक चांगली कल्पना इथे आहे. हा ओढा आहे आणि ओढ्याला इथे बांध घातला आहे, त्यामुळे पाणी इथं तर फुल्ल असं भरलेलं आहे. खूप छान वाटतंय आणि असं चांगले उपक्रम पाणी अडवून जिरवण्याचे चांगले उपक्रम झाले पाहिजेत. इथं कलमी आंबा, काजू अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि एक डोंगर भाग असल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. लोक पाणी अडवल्यामुळे हे पाणी ज्या स्पीडनं जात असतं ते थांबलेलं आहे आणि पाणी जमिनीमध्ये मुरून जात आहे. त्यामुळे खूप छान असा उपक्रम इथे लाभवला. असं प्रत्येकाने जर केलं तर जमिनीमधला पाण्याचा